ओम नमो भगवते वासुदेवाय. द्वितीय स्कंद अथ प्रथमाध्याय. ध्यानविधी आणि भगवंतांच्या विराट स्वरूपाचे वर्णन. श्री शुक म्हणाले, राजा, लोकहितासाठी म्हणून विचारलेला हा प्रश्न फारच चांगला आहे. कारण मनुष्यासाठी ऐकणे इत्यादींबाबत श्रेष्ठ काय आहे असे तू विचारलेस. आत्मज्ञानी पुरुष अशा प्रश्नांचा मोठाच आदर करतात. राजेंद्रा, जे गृहस्थ संसारातील कामधंद्यात गढून गेले आहेत, आपल्या स्वरूपाला जे जाणत नाहीत, त्यांच्यासाठी ऐकण्यासारखा, सांगण्यासारखा इत्यादी हजारो गोष्टी आहेत. हे राजा, त्यांचे सर्व आयुष्य रात्री झोपेत किंवा स्त्री सहवासात किंवा दिवसा संपत्तीचा हाव किंवा कुटुंबाचे पालनपोषण यातच संपून जाते. संसारामध्ये ज्यांना तो आपले अत्यंत घनिष्ठ संबंधी समजतो ते शरीर, पुत्र, पत्नी इत्यादी सारे मिथ्या आहे. परंतु जीव त्यांच्या मोहात असा अडकून जातो की रात्रंदिवस आपण मृत्यूच्या दाढेत आहोत हे पाहूनही तो सावध होत नाही. म्हणून परीक्षिता, जो अभयपद प्राप्त करून घेऊ इच्छितो त्याने सर्वांचा आत्मा असणाऱ्या सर्व शक्तिमान भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचे श्रवण, कीर्तन आणि स्मरण केले पाहिजे. मनुष्य जन्माचा हा श्रेष्ठ लाभ आहे की ज्ञानाने, भक्तीने किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेने कोणत्याही प्रकारे का होईना जीवन असे बनवावे की मृत्यूसमयी भगवंताचे स्मरण अवश्य व्हावे. हे राजा, निर्गुण स्वरूपात रमलेले म्हणून विधी निषेधाच्या मर्यादा ओलांडलेले मुनीसुद्धा प्रामुख्याने भगवंतांच्या गुणांच्या वर्णनातच रमून जातात. द्वापार युगाच्या शेवटी या वेदतुल्य श्रीमद भागवत नावाच्या महापुराणाचे मी माझे वडील श्री व्यास यांचेकडून अध्ययन केले होते. हे राजश्री, निर्गुण परमात्म्यामध्ये पूर्ण निष्ठा असूनही भगवान श्रीकृष्णांच्या लीलांनी माझे हृदय आकृष्ट केल्यामुळे मी या पुराणाचा अभ्यास केला. तू भगवंताचा परमभक्त आहेस म्हणून मी तुला हे सांगतो. जो याच्यावर श्रद्धा ठेवतो त्याची शुद्ध चित्तवृत्ती ताबडतोब श्रीकृष्णांच्या चरणी स्थिर होते. जे लोक लौकिक अगर पारलौकिक कोणत्याही वस्तूंची इच्छा करतात किंवा याउलट संसारातील दुःखांचा अनुभव घेऊन त्यापासून विरक्त झाले आहेत आणि निर्भय अशा मोक्षाची इच्छा करतात, अशा साधकांसाठी आणि ज्ञानी पुरुषांच्या सुद्धा भगवंताच्या नामांचे संकीर्तन करणे हाच मार्ग सर्व शास्त्रांनी निश्चयपूर्वक सांगितला आहे. आपले कल्याण साधण्यात तत्पर नसणाऱ्यांच्या व्यर्थ जाणाऱ्या दीर्घ आयुष्याचा काय फायदा. सावध राहून ज्ञानासाठी उपयोगात आणलेल्या दोन घटिकाही श्रेष्ठ आहेत, कारण त्या आपल्या कल्याणाकरता उपयोगात आणल्या जातात. राजश्री खटवांगाने आपले आयुष्य संपत आले आहे असे जाणून 2 घटकांमध्ये सर्वस्वाचा त्याग करून भगवंताचे अभयप्रद प्राप्त करून घेतले होते. परीक्षिता, तुझ्या जीविताचे अजून 7 दिवस शिल्लक आहेत. या कालावधीमध्ये आपल्या पारलौकिक कल्याणासाठी तुला जे काही करता येईल ते सर्व तू कर. मृत्यूचा समय आल्यावर मनुष्याने भयभीत होऊ नये. त्याने वैराग्याच्या शस्त्राने शरीर आणि त्यांच्याशी संबंध असणाऱ्यांविषयींची ममता तोडून टाकावी. मोठ्या धैर्याने घराच्या बाहेर पडून पवित्र तीर्थातील जलात स्नान करावे आणि पवित्र तसेच एकांत स्थानी विधीपूर्वक आसन घालून बसावे. त्यानंतर परम पवित्र अशा अ, उ, म या 3 मंत्रांनी युक्त असलेल्या अक्षरांचा, अक्षर परब्रह्माचा, ओंकाराचा मनपूर्वक जप करावा. प्राणवायूला वश करून घेऊन मनाचा निग्रह करावा व प्रणवाचे विस्मरण करून होऊ देऊ नये. बुद्धीच्या साहाय्याने मनाच्या द्वारा इंद्रियांना त्यांच्या विषयांपासून परावृत्त करावे आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचारांनी काबूत ठेवून ते भगवंताच्या मंगलमय रूपाकडे लावावे. स्थिर चित्ताने भगवंताच्या मूर्तीमधील कोणत्याही एका अवयवाचे ध्यान करावे. अशा प्रकारे एकेका अंगाचे ध्यान करता करता विषय वासना रहित झालेल्या मनाला पूर्ण रूपाने भगवंतामध्ये असे तल्लीन करावे की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयांचे चिंतन करणार नाही. जे प्राप्त झाल्यानंतर मन भगवत प्रेमाच्या आनंदाने भरून जाते तेच भगवान विष्णूंचे परमपद आहे. मन रजोगुणामुळे चंचल किंवा तमोगुणामुळे मूढ झाले तरी धैर्याने योगधारणेच्या द्वारा त्याला वश करून घ्यावे, कारण अशी धारणाच वरील 2 गुणांचे दोष नाहीसे करते. धारणा स्थिर झाल्यावर ध्यानामध्ये जेव्हा योगी आपला परम मंगलमय आश्रय जो भगवान त्यांना पाहतो तेव्हा त्याला लगेच भक्तियोगाची प्राप्ती होते. परीक्षिताने विचारले, ब्रह्मन, जी धारणा मनुष्याच्या मनातील मल तत्काल काढून टाकते ती धारणा कोणत्या वस्तूमध्ये कोणत्या प्रकारे केली जाते आणि तिचे स्वरूप काय. श्री शुक म्हणाले, परीक्षिता, आसन, श्वास, आसक्ती आणि इंद्रियांवर विजय मिळवून
नंतर बुद्धीने मनाला भगवंताच्या स्थूल रूपामध्ये स्थिर करावे. हे कार्यरूप संपूर्ण विश्व जे काही कधी होते आहे अगर असेल असे संपूर्ण विश्व ज्यामध्ये दिसते तेच भगवंताचे स्थूलाती स्थूल आणि विराट शरीर आहे. जल, अग्नी, वायू, आकाश, अहंकार, महतत्व आणि प्रकृती या 7 आवरणांनी वेढलेल्या या ब्रह्मांडरूपी शरीरात जो विराट पुरुष आहे तोच धारणेचे आश्रय भगवान आहेत. तत्वज्ञ पुरुष त्या विराट पुरुषाचे वर्णन असे करतात. विराट पुरुषांचे तळवे हे पाताळ, टाचा आणि पंजे हे रसातळ, घोटे हे महातळ आणि पोटरे या तलातल आहेत. विश्वमूर्ती भगवंताचे 2 गुडघे हे सुतळ, 2 मांड्या हे वितळ आणि अतळ आणि कंबर भूतळ आहे. हे परीक्षिता, त्यांच्या नाभिरूप सरोवरालाच आकाश म्हणतात. आदिपुरुष परमात्म्याच्या छातीला स्वर्गलोक, गळ्याला महरलोक, वदनाला जनलोक आणि कपाळाला तपोलोक म्हणतात. या सहस्र शीर्षे असलेल्या भगवंताचा मस्तक समूह म्हणजेच सत्यलोक होय. इंद्रादी देवता त्यांचे हात आहेत. दिशा, कान आणि शब्द श्रवणेंद्रिय आहेत. दोन्ही अश्विनी कुमार त्यांच्या नाकांची छिद्रे आहेत. गंध हे घाणेंद्रिय आहे आणि धगधगणारे आग त्यांचे मुख आहे. भगवान विष्णूंचे नेत्र अंतरिक्ष आहेत. त्यांची पाहण्याची शक्ती सूर्य आहे. दोन्ही पापण्या रात्र आणि दिवस आहेत. त्यांचा भ्रूविलास ब्रह्मलोक आहे. टाळू पाणी आहे आणि जीभ रस आहे. वेदांना भगवंताचे ब्रह्मरंध्र म्हणतात आणि यमाला दाढा. सर्व प्रकारचे प्रेम दात आहेत आणि जगाला मोहून टाकणारी त्यांची माया हेच त्यांचे हास्य म्हटले जाते. ही अनंत सृष्टी हा त्यांच्या मायेचा कटाक्ष विक्षेप आहे. वरचा ओठ लज्जा तर खालचा ओठ लोभ आहे. धर्मस्तन तर अधर्म पाठ आहे. जडेंद्रिय हा प्रजापती तर अंडकोश मित्रावरून आहे. समुद्र पोट आहे तर मोठमोठे पर्वत त्यांची हाडे आहेत. हे राजन, विश्वमूर्ती विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे नद्या होत. वृक्षरोम आहेत. अतिशय प्रभावी वायू हा श्वास आहे. काल हे त्यांचे चालणे तर गुणांचे चक्र फिरते ठेवणे हे त्यांचे कर्म आहे. परीक्षिता, ढगांना त्यांचे केस मांडले आहे. संध्यासमय त्या अनंताचे वस्त्र आहे. महात्मा लोकांनी अव्यक्त अशा मूल प्रकृतीला त्यांचे हृदय म्हटले आहे आणि सर्व विकारांचा खजिना असलेले मन चंद्र म्हटले गेले आहे. सर्वात्मा भगवंतांचे चित्त म्हणजेच महतत्व आणि रुद्र म्हणजे त्यांचा अहंकार म्हटले आहे. घोडे, खेचर, उंट आणि हत्ती त्यांची नखे आहेत. वनात राहणारे सर्व मृग आणि पशु त्यांच्या कटी प्रदेशात आहेत. निरनिराळ्या प्रकारचे पक्षी हे त्यांचे अद्भुत रचना कौशल्य आहे. स्वयंभुव मनू त्यांची बुद्धी आणि मनूचे संतान मनुष्य त्यांचे निवासस्थान आहे. गंधर्व, विद्याधर, चारण आणि अप्सरा हे षडज आदी संगीतातील स्वरांची आठवण आहे. दैत्यशना त्यांचे वीर्य आहे. ब्राह्मण मुख, क्षत्रिय भुजा, वैश्य मांड्या आणि क्षुद्र त्या विराट पुरुषांचे चरण आहेत. विविध देवतांच्या नावाने जे द्रव्यमय यज्ञ केले जातात ते त्यांचे कर्ममय. परीक्षिता, विराट भगवंताच्या स्थूल शरीराचे हेच स्वरूप आहे. ते मी तुला सांगितले. मुमुक्षु पुरुष यातच बुद्धीच्या द्वारे मनाला स्थिर करतात, कारण यापेक्षा वेगळी अशी कोणतीच वस्तू नाही. स्वप्न पाहणारा जसे स्वप्नावस्थेत आपल्यालाच विविध पदार्थांच्या स्वरूपात पाहतो, त्याप्रमाणे सर्वांच्या बुद्धिवृत्तींच्या द्वारे सर्व गोष्टींचा अनुभव घेणारा सर्वार्थयामी परमात्माही एकच आहे. त्या सत्यस्वरूप आनंदनिधी भगवंताचेच भजन केले पाहिजे. अन्य कशातच आसक्ती असता कामा नये, कारण त्यामुळे जीवांचा अधमपात होतो. अध्याय 1 समाप्त. अथ द्वितीय अध्याय. भगवंताच्या स्थूल आणि सूक्ष्म रूपांची धारणा तसेच क्रममुक्ती आणि सद्यमुक्तीचे वर्णन. श्रीशुक म्हणतात, सृष्टीच्या प्रारंभी ब्रह्मदेवाने याच धारणेद्वारे प्रसन्न झालेल्या भगवंतापासून लुप्त झालेली सृष्टीविषयक स्मृती प्राप्त करून घेतली होती. त्यामुळे त्यांची दृष्टी यथार्थ आणि बुद्धी निश्चयात्मक झाली. त्या योगे त्यांनी प्रलय पूर्वीप्रमाणेच या जगताची निर्मिती केली. वेदांची वर्णनशैलीही अशाच प्रकारची आहे की लोकांची बुद्धी स्वर्ग आदी मिथ्यात सुखाच्या फेऱ्यात अडकते. जीव तिथे सुखाच्या वासनेने स्वप्न पाहिल्यासारखा भटकत राहतो, पण त्या मायामय नगरीत कोठेच त्याला खऱ्या सुखाची प्राप्ती होत नाही. म्हणून विद्वान पुरुषांनी विविध नावांच्या पदार्थाशी कामापुरताच व्यवहार केला पाहिजे. त्यांच्यामध्ये सार नाही असा बुद्धीचा निश्चय करून पूर्ण सावध राहावे. संसारातील पदार्थ विनासायास प्रारब्धानुसार मिळतात हे लक्षात घेऊन त्यांच्या प्राप्तीसाठी व्यर्थ प्रयत्न करू नये. जमिनीवर झोपता येते तर पलंगासाठी प्रयत्न कशाला? हात आपोआप मिळाले आहेत तर उषा तक्क्यांची काय आवश्यकता?
ओंजळीने काम भागते तर पुष्कळशा भांड्यांची जरुरी काय? वल्कले किंवा दिशारूप वस्त्र असताना इतर वस्त्रांची काय आवश्यकता? अंग झाकण्यासाठी रस्त्यात चिरगुटे मिळत नाहीत का? केवळ दुसऱ्यांसाठी शरीर धारण करणारे वृक्ष भूक लागल्यावर फळाफुलांची भिक्षा देत नाहीत का? पाण्याची आवश्यकता असणाऱ्यांसाठी नद्या एकदम आटल्या आहेत काय? राहण्यासाठी गुहा बंद करण्यात आल्या आहेत काय? आपल्याला शरण आलेल्यांचे भगवंत रक्षण करीत नाहीत का? अशा स्थितीत बुद्धिमान पुरुषसुद्धा धनाच्या नशेने धुंद झालेल्यांचे लांबून चालन का करतात? अशा प्रकारे विरक्त झाल्यानंतर आपल्या हृदयात नित्य विराजमान स्वतःसिद्ध आत्मस्वरूप परमप्रियतम परमसत्य जे अनंत भगवान आहेत त्यांचे आनंदाने दृढनिश्चयपूर्वक भजन करावे. कारण त्यांचे भजन केल्याने जन्ममृत्यूच्या फेऱ्यात अडकविणाऱ्या अज्ञानरूप कारणाचा नाश होतो. या संसाररूप वैतरणी नदीत पडून आपली कर्मजन्य दुःखे भोगणाऱ्या लोकांना पाहणारा पशुखेरीज दुसरा कोणता मनुष्य भगवंताची मंगलधारणा सोडून या नाशवंत विषयभोगात आपले चित्त भटकू देईल? काही साधक आपल्या शरीरातील हृदयाकाशात विराजमान असलेल्या 4 हातात शंख, चक्र, गदा आणि पद्म धारण करणाऱ्या प्रादेशा एवढ्या भगवंताच्या स्वरूपाची धारणा करतात. त्यांच्या मुखावर प्रसन्नता झळकत आहे. नेत्र कमळासारखे विशाळ आहेत. त्यांनी कदंबाच्या फुलातील केसराप्रमाणे पितांबर धारण केला आहे. श्रेष्ठ रत्नजडित असे सोन्याचे बाजूबंद दंडामध्ये शोभा देत आहेत. डोक्यावर अतिशय सुंदर मुकुट आहे आणि बहुमूल्य रत्नजडित अशी कुंडले कानात झगमगत आहे. त्यांची चरणकमले योगेश्वरांच्या उमललेल्या हृदयकमलांच्या कोशावर विराजमान झालेली आहेत. त्यांच्या हृदयावर श्रीवत्स चिन्ह आहे. गळ्यात कौस्तुभमणी शोभत आहे आणि वक्षस्थळावर कधी न कोमेजणारी वनमाळा रुळत आहे. त्यांनी कमरेला मेखला, बोटांमध्ये बहुमूल्य अंगठ्या, पायांमध्ये नुपुरे आणि हातांमध्ये कडी असे अलंकार धारण केलेले आहेत. त्यांच्या केसांच्या बटा अतिशय सुंदर, निर्मळ, कुरळ आणि काळ्याभोर आहेत. त्यांचे मुख मंद हास्याने शोभून दिसत आहे. लीलेने केलेले मुक्त हास्य आणि कृपादृष्टीयुक्त कटाक्षांनी ते भक्तजनांवर अपार कृपेचा वर्षाव करीत आहेत. जोपर्यंत अशा धारणेवर मन स्थिर होत नाही तोपर्यंत वारंवार चिंतनाने भगवंताकडे पाहण्याचा प्रयत्न करावा. भगवंतांच्या चरणकमलापासून सुरुवात करून त्यांच्या हास्ययुक्त मुखलकमलापर्यंत एकेका अवयवाची बुद्धीने धारणा करावी. जसजशी बुद्धी स्थिर होत जाईल आणि जेव्हा एकेका अंगाचे ध्यान व्यवस्थित होऊ लागेल तेव्हा ते सोडून दुसऱ्या अंगाचे ध्यान करावे. जोपर्यंत सगुण निर्गुण द्रष्टा स्वरूप भगवंताशी अन्यान्य भक्तियोग साधत नाही तोपर्यंत साधकाने नित्यनैमित्तिक कर्मे झाल्यानंतर एकाग्रतेने भगवंताच्या वर वर्णन केलेल्या स्थूल रूपाचे चिंतन केले पाहिजे. परीक्षिता, जेव्हा योगी पुरुष या लोकाचा त्याग करण्याची इच्छा करेल तेव्हा त्याने देश व कालाला मनात धारा देऊ नये. सुखपूर्वक स्थिर आसन साध्य करून प्राण्यांना जिंकून मनाने इंद्रियांचा संयम करावा. त्यानंतर आपल्या शुद्ध बुद्धीने मनाला संयमित करून त्या बुद्धीला क्षेत्रज्ञामध्ये आणि क्षेत्रज्ञाला अंतरात्म्यामध्ये लीन करावे. नंतर अंतरात्म्याला परमात्म्यामध्ये लीन करून धैर्यवान पुरुषाने त्या शांतिमय अवस्थेत स्थिर व्हावे. यानंतर त्याच्यासाठी कोणतेच कर्तव्य शिल्लक राहत नाही. या अवस्थेत सत्वगुणही नाही तर रजोगुण आणि तमोगुण कोठून असणार? अहंकार, महतत्व आणि प्रकृतीचे तेच अस्तित्व नाही, तेथे अस्तित्व नाही. अशा स्थितीत जेथे देवतांच्या नियामक अशा काळाचाही प्रभाव चालत नाही तेथे देव आणि त्यांच्या अधीन असणारे प्राणी यांचे काय चालणार? हे नाही, हे नाही असे म्हणून योगी लोक परमात्म्याहून अन्य पदार्थांचा त्याग करू इच्छितात आणि शरीर व त्याच्या संबंधी पदार्थांमध्ये आत्मबुद्धीचा त्याग करून हृदयाच्या द्वारा पदोपदी भगवंताच्या ज्या परमपूज्य स्वरूपाला आलिंगन देतात तेच भगवान विष्णूचे परमपद आहे असे सांगतात. ज्ञानदृष्टीच्या बळावर ज्याच्या चित्तातील वासना नष्ट झाल्या आहेत त्या ब्रह्मनिष्ठ योग्याने प्रथम टाचेने शिवणीवर दाब देऊन स्थिर व्हावे. नंतर शांतपणे प्राणवायूला षटचक्र भेदन करून वर न्यावे आणि शरीर सोडावे. जितेंद्रिय योग्याने नाभिस्थानातील मणिपूर चक्रात असलेल्या वायूला हृदयातील अनाहत चक्रात, तेथून उदान वायूद्वारा वक्षस्थळावरील विशुद्ध चक्रात आणि त्यानंतर त्या वायूला हळूहळू टाळूच्या मुळापर्यंत न्यावे. त्यानंतर 2 डोळे, 2 कान, नाकांची 2 छिद्रे आणि मुख ही 7 छिद्रे बंद करून टाळूच्या मुखात स्थिर झालेल्या वायूला भ्रूमध्यातील आज्ञाचक्रात घेऊन जावे. कोणत्याही लोकात जाण्याची इच्छा नसेल तर अर्धी घटिकापर्यंत त्या वायूला तेथेच थांबवून ठेवून स्थिर लक्षासह त्याला सहस्रार
चक्रात नेऊन परमात्म्यात स्थिर करावे. यानंतर ब्रह्मरंध्राचा भेद करून शरीर सोडावे. परीक्षिता, जर योग्याची अशी इच्छा असेल की आपण ब्रह्मलोकात जावे, अष्ट महासिद्धी प्राप्त करून घेऊन आकाशात हिंडणाऱ्या सिद्धांच्या बरोबर विहार करावा किंवा त्रिगुणमय ब्रह्मांडाच्या कोणत्याही प्रदेशात विहार करावा, तर त्याने मन आणि इंद्रियांना बरोबर घेऊन शरीरातून बाहेर पडावे. योगाचे शरीर वायूसारखे सूक्ष्म असते. उपासना, तपस्या, योग आणि ज्ञान यांची साधना करणाऱ्या योग्यांना त्रैलोक्याच्या आत आणि बाहेर सर्वत्र जाता येते. कर्मांनी असे जाता येत नाही. परीक्षिता, योगी ज्योतिर्मय मार्ग असलेल्या सुषुम्नेच्या द्वारा जेव्हा ब्रह्मलोकाकडे जावयास निघतो, तेव्हा प्रथम तो आकाशमार्गाने अग्निलोकात जातो. तेथे त्याच्या पापाचा उरलासुरला मळ जळून जातो. तेथून तो त्याच्यावर असलेल्या भगवान श्रीहरींच्या शिंशुमार नावाच्या ज्योतिर्मय चक्रावर पोहोचतो. भगवान विष्णूंचे हे शिंशुमार चक्र ब्रह्मांडाच्या भ्रमणाचे केंद्र आहे. त्याचे अतिक्रमण करून अत्यंत सूक्ष्म आणि निर्मल शरीराने तो योगी एकटाच महरलोकात जातो. हा महरलोक ब्रह्मवेत्यांनाही वंदनीय आहे आणि तेथे कल्पापर्यंत आयुष्य असणाऱ्या देवता विहार करीत असतात. जेव्हा प्रलयकाल जवळ येऊन ठेपतो, तेव्हा खाली असलेले लोक शेषाच्या मुखातून निघालेली अग्नीने भस्म होत असलेले पाहून तो योगी ब्रह्मलोकात निघून जातो. जे सिद्ध योगी ब्रह्मलोकातील विमानांवर निवास करतात, त्या ब्रह्मलोकाचे आयुष्य ब्रह्मदेवाच्या आयुष्यासारखे 2 परार्धाचे असते. तेथे शोक नाही की दुःख नाही, म्हातारपण नाही की मृत्यू नाही. असे असल्यामुळे तेथे कोणत्याही प्रकारचे दुःख किंवा भय कसे असू शकेल? तेथे फक्त एकाच गोष्टीचे दुःख आहे, ते म्हणजे या परमपदाला न जाणणाऱ्या लोकांच्या जन्ममृत्यूच्या अत्यंत घोर संकटांना पाहून तेथील लोकांना दयेमुळे जे मोठेच दुःख होते ते. तो योगी सत्यलोकात गेल्यानंतर निर्भय होऊन आपल्या सूक्ष्म शरीराला पृथ्वीमध्ये विलीन करतो आणि पुन्हा उतावळी न होता 7 आवरणांचे भेदन करतो. पृथ्वी रूपाने पाण्यात, पाणी रूपाने अग्निमय आणि अग्निमय अवतरणात विलीन होऊन तो ज्योतिरूपाने वायुरूप आवरणात येतो. तेथून योग्य वेळ येतात ब्रह्माच्या अनंतत्वाचा बोध करून देणारे आकाशरूप आवरणात मिसळून जातो. अशा प्रकारे योगी स्थूल आवरणांना ओलांडीत असतात. त्याची इंद्रिये सुद्धा आपापल्या सूक्ष्म अधिष्ठानात विलीन होतात. घ्राणेंद्रिय गंध तन्मात्रेत, रसना रस तन्मात्रेत, डोळे रूप तन्मात्रेत, त्वचा स्पर्श तन्मात्रेत, कान शब्द तन्मात्रेत आणि कर्मेंद्रिये आपापल्या क्रियाशक्तीत मिसळून जाऊन आपल्या मूळ सूक्ष्म स्वरूपाला प्राप्त होतात. अशा प्रकारे योगी स्थूल व सूक्ष्म आवरणांना पार करून अहंकारामध्ये प्रवेश करतो. तेथे सूक्ष्मभूतांना तामस अहंकारात, इंद्रियांना राजस अहंकारात, मन आणि इंद्रिय यांच्या अधिष्ठाता असलेल्या देवतांना सात्विक अहंकारात विलीन करतो. यानंतर अहंकारासहित लयरूप गतीद्वारा महतत्वामध्ये प्रवेश करून शेवटी सर्व गुणांचे लयस्थान असलेल्या प्रकृतीरूप आवरणाला जाऊन मिळतो. परीक्षिता, महाप्रलयाच्या वेळी जेव्हा प्रकृतीरूप आवरणाचाही लय होतो, तेव्हा तो योगी स्वतः आनंद स्वरूप होऊन आपल्या त्या निरावरण रूपाने आनंद स्वरूप असलेल्या शांत परमात्म्याला प्राप्त करून घेतो. ज्याला अशी भगवन्मय गती प्राप्त होते, त्याला पुन्हा या संसारात यावे लागत नाही. परीक्षिता, तू जे विचारले होतेस त्याचे उत्तर म्हणून मी वेदाने सांगितलेल्या दोन्ही सनातन मार्गांचे सद्योन्मुक्ती आणि क्रममुक्ती तुला वर्णन करून सांगितले. प्रथम ब्रह्मदेवाने भगवान वासुदेवांची आराधना करून त्यांना जेव्हा विचारले होते, तेव्हा हेच दोन्ही मार्ग त्यांनी ब्रह्मदेवाला सांगितले होते. या संसार चक्रात पडलेल्या मनुष्याला ज्या साधनेने भगवान श्रीकृष्णांची अनन्य भक्ती प्राप्त होईल, त्या व्यतिरिक्त आणखी दुसरा कोणताच कल्याणकारी मार्ग नाही. भगवान ब्रह्मदेवांची एकाग्र चित्ताने सर्व वेदांचे 3 वेळा अध्ययन केले आणि आपल्या बुद्धीने निश्चय केला की ज्यामुळे सर्वात्मा भगवान श्रीकृष्णांविषयी अनन्य प्रेम निर्माण होईल, तोच सर्वश्रेष्ठ धर्म होय. समस्त चराचर प्राण्यांमध्ये त्यांच्या आत्म्याच्या रूपाने भगवान श्रीकृष्ण दुर्गोत्तर होतात. कारण बुद्धी इत्यादी दृश्य पदार्थांचे साक्षीभूत एकमात्र द्रष्टे भगवान आहेत. या अनुमानावरून हे सिद्ध होते. परीक्षिता,
यासाठी मनुष्याने सर्व काळी आणि सर्व स्थितीमध्ये आपल्या संपूर्ण शक्तीनुसार भगवान श्रीहरींचे श्रवण कीर्तनाने स्मरण करावे. हे राजन, संत पुरुषांनी सांगितलेल्या आत्मस्वरूप भगवंताच्या मधुर कथांचे अमृत जे आपल्या कानांच्या द्रोणात भरभरून त्याचे श्रवण करतात, ते विषयांनी विषारी झालेले अंतःकरण शुद्ध करतात आणि भगवान श्रीकृष्णांच्या चरणकमलांपाशी जातात. अध्याय 2 समाप्त.